एका विश्व प्रार्थनेनं आपण सुरुवात करूया पॉझिटिव्ह विचारांच्या लहरीनं. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे ओढ मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आजच्या या चैतन्यदायी, प्रेरणादायी आणि ऊर्जादायी या सकाळी उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर, सर्व या विद्यानगर शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, त्याचबरोबरीनं उपस्थित तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, शाळेत प्रवेश केला 8:15 वाजता आणि सरांचं आणि माझा तसं, सरांना मी लहानपणापासून ओळखत होतो, म्हणजे अगदी पहिलीला असल्यापासून. सर हे मूळचे आराचे, त्यांना ओळखत होतो. पण सरांचं काम कसं आहे ते परवा एकदा शोरूम मध्ये आल्यानंतर लक्षात आलं की सरांची तळमळ किती आहे. आणि एक अर्धा तास आमची चर्चा झाली. त्यात सरांनी असं सांगितलं की थोडं आमच्या शाळेला तुम्ही भेट द्या आणि थोडं विद्यार्थ्यांना असं प्रेरणादायी मार्गदर्शन करा, संधी येईल त्यावेळी करू असं सांगितलेलं. तर खूपच म्हणजे शाळा सगळी बघताना असं लक्षात आलं की कुठल्याही इंटरनॅशनल स्कूलपेक्षा कुठलीही गोष्ट या शाळेत काही कमी नाही आहे. आणि खरं तर एक शाळा म्हणजे नुसताच केवळ गुणवत्तेत येणं किंवा नुसताच गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही, तर व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे खऱ्या अर्थानं गुणवत्ता. हे सरांनी डोक्यात घेऊन, याचा ध्यास घेऊन सगळ्याच अंगांना म्हणजे एक आदर्श विद्यार्थी कसा घडेल, केवळ गुण मिळवणारा गुणार्थी विद्यार्थी न होता तो ज्ञानार्थी कसा होईल, हे सरांची तळमळ बघून मला खूपच आनंद झाला. म्हणजे बेडग आणि बेडग परिसरात इतक्या जिल्हा परिषद शाळा आहेत, पण एवढ्या वस्ती शाळेवर इतका मोठा पट आणि अशा पद्धतीचं सर्वच शिक्षकांचं एकजुटीनं चाललेलं कामकाज बघून म्हणजे खरं तर ह्या शाळेचा आदर्श अख्ख्या महाराष्ट्रानं नाही तर भारतानं घ्यावा, असंच ह्या सगळ्या तुम्हाला शिक्षकांचं काम आहे आणि खरंच कौतुक आहे. तर सगळे म्हणजे शाळे व्यतिरिक्त जे काही उपक्रम इथं राबवले जातात ते नुसतं शिक्षण गेलं पाहिजे ह्याची आता खूप गरज निर्माण झालेली आहे. मी तुमच्यासारखाच असं बसत होतो. आता परिस्थिती खूप चांगली आहे. आम्ही ज्यावेळी जिल्हा परिषद शाळांनी जायचो एवढ्या भौतिक सोयी सुविधा नव्हत्या. खरं तर आम्ही जिल्हा परिषद शाळेतूनच शिकलेलो आहोत. तुम्ही खरंच खूप भाग्यवान आणि पुण्यवान आणि नशीबवान आहात की इतकी आर्थिक सुबत्ता आणि या मोबाईलच्या जगात इतक्या सगळी साधन सामग्री, सुखसुविधा तुम्हाला मिळालेल्या आहेत. तर तुम्ही तुमचं या विद्यार्थी दशेत असलेलं कर्तव्य विसरता कामा नये असं मला वाटतं. की निवांत पंख्याखाली बसून अभ्यास म्हणजे काय असतंय सांगा बघूया. अभ्यास म्हणजे वेगळं काय असतंय? वाचणं, वाचलेलं समजून घेणं, समजून घेतलेलं स्मरणात ठेवणं आणि स्मरणात ठेवलेलं कागदावर उतरवणं. ह्याच्या पलीकडे काय वेगळं असतं काय अभ्यास म्हणजे? आणि ह्याच्या इतकं सोपं काम कुठलं आहे का? कुठलंच नाही आहे. तरी सुद्धा काय करतो आपण, एक आपल्याला सवय असते बघा. म्हणजे माझ्या यशाचं सिक्रेट गुपित मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुमच्या शिक्षकांच्याकडनं सुद्धा शिकता येतं. की कुठलंही काम म्हणजे ते आई वडिलांनी सांगितलेलं असू दे, शिक्षकांनी सांगितलेलं असू दे किंवा आजचा अभ्यास असू दे. आता जनरली सर काय झाले किंवा पालकांना सुद्धा सांगतो की प्रत्येकात कष्ट करण्याचं किंवा काम करण्याची वृत्ती कमी होत चालल्या. सगळ्यांना कसं बिन कष्टाचं आणि भरपूर पॅकेज देणारं करिअर पाहिजे. पण यश हे संघर्षाशिवाय मिळत नाही. माझं उदाहरण किंवा परिस्थिती सांगतो. मला काम करून शिक्षण घ्यायला लागायचं. 4थीला 5वीला गेल्यानंतर मी शेतात भांगलायला जायचो आईसोबत. म्हणजे माझी घरची परिस्थिती फार गरिबीची होती. 12वी पर्यंत आमच्या घरी लाईट सुद्धा नव्हती. आम्ही दिव्यावर अभ्यास करायचो. आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीतनं 7वी नंतर मी गवंड्याच्या हाताखाली दर शनिवार रविवारी काम शोधत असायचो. 10वी नंतर एका दुधाळी डेअरीत मी काम केलेलं आहे. 12वी नंतर मेडिकल स्टोअर मध्ये काम केलेलं आहे. आणि नेहमी म्हणजे संघर्ष करावा लागायचा. चप्पल कधी तर म्हणजे चप्पल तुटलेलं, पायात चप्पल नसायचं, कपडे फाटलेले असायचे, दिवाळीला घेऊ, जत्रेला घेऊ,
अशी परिस्थिती असायची. त्या मानानं आता तुमचे सगळ्यांचे पालक इतक्या सगळ्या सुखसुविधा तोंडातनं मागितलं की लगेच दिलं. एक वेळ पालक स्वतःला कमी करतील, खरं तुम्हाला ते देतात, लक्षात घ्या. हिची कुठेतरी जाण तुम्ही ठेवायला पाहिजे. आणि कोण मोठं होतं माहितीये जीवनात, तुमच्याकडे काय नाही याची तुम्ही तक्रार करत बसू नका. तुम्ही गरीब आहात ना, तुम्हाला श्रीमंत व्हायला मिळालेली ती एक संधी आहे. मी ज्यावेळी आलिशान गाड्या, चांगली घरं, चांगली मुलं माझ्या शाळेत, म्हणजे शाळेत माझ्यासोबत येणारे क्लासमेट बघायचो, त्यावेळी सुद्धा मी असं संकल्पना करायचो. तुम्ही जसं म्हटलं, कुठली गोष्ट 2 वेळा जन्म घेते, एकदा मनात घेत्या आणि मग जनात अवतरत्या. मी आयुष्यात कधीही गरीब राहणार नाही, मी प्रचंड श्रीमंत होणार, हा माझा ध्यास. हा 7वी 8वी 9वी तुम्ही त्यावेळेस मी स्वप्न बघायचो की माझं असं असेल, माझं असं असेल. आणि तुम्हाला कल्पनाशक्तीच्या भराऱ्या मारता यायला पाहिजेत, तुम्हाला विचार मोठे ठेवता यायला पाहिजेत. आणि हे सगळं तुम्ही जर शिकत गेलात तर माझं बघा, मला वाचनाची खूप आवड आहे. आता सध्या ह्या मोबाईलच्या जमान्यात वाचन खूप मागं पडलंय, लक्षात घ्या. इथं मला सुसज्ज असं वाचनालय बघून सुद्धा मला खूप आनंद झाला, आणि त्या सरांची धडपड बघून की तुम्ही वाचणं गरजेचं आहे. वाचाल तरच वाचाल. लहानपणापासूनच मी आध्यात्मिक कार्यक्रम बघायचो. रेडिओला चिंतन हा चिंतामणी सद्गुरू श्री वामनराव पै यांचा विचार हा एक कार्यक्रम लागायचा. ते सलग 3 वर्षे मी ते लिहून घ्यायचो, ते विचार. इतकं मला ते विचार आवडायचे. आणि अक्षरशः जीवन जगण्याची कला सद्गुरूंनी त्यात सांगितलेली. आणि ह्या विश्वात आणि ब्रह्मांडात जी एक प्रचंड ऊर्जा आणि शक्ती आहे, ती तुमच्या आमच्या सर्वांमध्ये आहे. आणि तुम्ही ज्या गोष्टीचं स्वप्न बघू शकता, ती प्रत्येक गोष्ट तुम्ही जीवनात साकार करू शकता. तेच सामर्थ्य तुमच्यात आहे. आणि ह्या सामर्थ्याची तुम्हाला ओळख होणं गरजेचं आहे. आणि मी थोडंसं माझ्या मनोगतामध्ये ते तुम्हाला ओळखून द्यायचा प्रयत्न करणार आहे. तुमच्यामध्ये बेस्ट काय आहे बघा. केवळ डॉक्टर इंजिनियर होणं म्हणजे शिक्षण नाही आहे, तर तुमच्यामध्ये बेस्ट काय आहे आणि त्याचा तुम्ही विकास करून ती सर्वोत्तम क्षमता तुम्ही काय सिद्ध करता, त्याला खऱ्या अर्थानं यशस्वी होणं किंवा करिअर म्हणजे काय आहे. नुसता डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजे करिअर नाही आहे. एकदा डॉक्टर झाला आणि त्याची प्रॅक्टिस चाललीच नाही तर त्याला आपण सक्सेस म्हणू शकू काय. तर तुमच्यामध्ये जे काही चांगले गुण आहेत, एक सामर्थ्यवान, शीलवान, विचारवान होऊन त्यातलं तुम्हाला बेस्ट सिद्ध करणं म्हणजे खऱ्या अर्थानं करिअर आहे. आणि हॅलो, खरं तर इथं बसलेल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एक वेगळा गुण आहे, लक्षात घ्या. जगात एवढी करोडो माणसं होऊन गेली, आज देखील आहेत आणि इथून पुढेही होतील. परंतु एकाचा आवाज दुसऱ्यासारखा नाही, एकाचं दिसणं दुसऱ्यासारखं नाही, एकाचं बोलणं दुसऱ्यासारखं नाही, एकाचा आधार कार्डाचा ठसा दुसऱ्याला मॅच होत नाही. म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी वेगळंपण आहे आणि विशेष आहे, लक्षात. आणि त्याला तुम्ही ओळखून तुम्ही त्यामध्ये टॉपचं करिअर करू शकता. आणि आता सध्याच्या जगात जग इतकं बदललंय, आम्ही तर इतका बदल अनुभवलेला आहे की अक्षरशः हे इलेक्ट्रॉनिक मीडिया कुठल्याही नव्हत्या. आम्हाला ज्ञान मिळायचं ते केवळ आणि केवळ पुस्तकातनं मिळायचं. आणि हे पुस्तक वाचनानं किती समृद्ध आयुष्य, तुम्ही तुमच्या जीवनात तुमची प्रगती ही तुमच्या ज्ञानाबरोबर आहे. आणि ज्ञान म्हणजे काय, नुसता घोकंपट्टी म्हणजे शिक्षण नाही आहे, तर शिक्षणाबरोबर तुम्ही इतर व्यवहार ज्ञान सुद्धा आत्मसात करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणजे बघा, मला एक 5-6 वर्षापूर्वी एक माणूस भेटला सर. तर असं कोर्सच्या निमित्तानं, हे जीवनोदय मिशनचा कर्जतला कोर्स सुरू होता आणि ती व्यक्ती कोर्सला आली. मग ते असंच एका कार्यक्रमात भेट झाली. एकदम प्रभावी व्यक्तिमत्व, असं फॉर्च्युनर गाडी, एक सोनं अंगावर बरंच, असं बघून इम्प्रेस माणूस होताच की. नंतर चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की त्यांनी ते कोर्सला आले, त्यांनी नाव नोंदवलं लगेच, त्या स्टेजवरून मी माहिती सांगितली होती. नंतर त्यांना घरी जाऊन ज्यावेळी मी भेटलो त्यावेळी एक 5,000 लोकसंख्येच्या खेडेगावात त्यांनी एक 2-2.5 कोटीचा बंगला होता त्यांचा. आणि ते बंगला बघत असताना लक्षात आलं की त्यात 1000 पुस्तकांचं एक कपाट होतं, 1000भर पुस्तकं त्यामध्ये होती. त्यावेळी मला ही गोष्ट लक्षात आली की श्रीमंत माणसंच पुस्तकं वाचतात असं नसून पुस्तकं वाचणारीच माणसं श्रीमंत होत असतात, लक्षात घ्या. आणि हे मी त्यावेळी, आणि ती व्यक्ती म्हणायची माझं रोज 1 लाख रुपये इन्कम आहे. बघा, विचार मोठा कसा ठेवायला पाहिजे. आपल्या भारतीय लोकांचा आणि मुलांचा प्रॉब्लेम काय आहे, आपली स्वप्न खूप छोटी छोटी असतात. स्वप्न बघायला काही पैसे पडतात काय, तुम्ही स्वप्न मोठं बघायला पाहिजे. त्यावेळी मी फक्त एक मेडिकल आणि मॉल होता, त्यावेळी मी विचार चालू केला की रोज 1 लाख इन्कम आपलंही असायला पाहिजे.
हे युनिव्हर्स, हे ब्रह्मांड जे आहे की नाही, तुमच्या प्रत्येक विचाराला प्रतिसाद देत असतं, लक्षात घ्या. तशी ती व्यवस्था करत असतं. शाहरुख खानच्या एक पिक्चर मधला डायलॉग आहे, अगर किसी चीज को तुम कायनात से चाहो तो पूरी दुनिया उसे भुला देने में लग जाती. आणि तशाच पद्धतीची माणसं आपल्याकडे अट्रॅक्ट झाली. म्हणजे तुमचं जसं विचार असतात बघा, तशाच पद्धतीची तुम्हाला संगत लाभते, तशाच पद्धतीचे तुम्हाला संस्कार होतात, तशीच माणसं आजूबाजूला येतात, तसंच वातावरण क्रिएट होतं आणि तुमचं त्यातून नशीब घडतं. नशीब घडवणं कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे की तुमच्या हातात आहे? मग म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, लक्षात घ्या. तुम्ही संगत कुणाचे हे फार महत्वाचे आहे, लक्षात घ्या. इथून पुढच्या आयुष्यात सुद्धा हेच वय आहे बघा, उंच मोठं मोठं जीवनात स्वप्न पाहण्याचं, हेच वय आहे पाय घसरण्याचं, हेच वय आहे चुकीच्या संगतीत जाऊन बाद होण्याचं, आणि हेच वय आहे जीवनात काहीतरी मोठं करून दाखवण्याचं. तर तुम्ही लक्षात घ्या, इथं खूप सावध असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रवासातनं पार होत असताना अनेक प्रलोभनं येतील, अनेक मनाला काही गोष्टी चुकीच्या कराव्याशा वाटतील. बघा, ज्याच्यात आपलं हित आहे, ज्याच्यात आपलं भलं होणार आहे, तिथं माणसाचं मन कधीच लगेच जाणार नाही आणि एकरूप होणार नाही. पण ज्याच्यात आपलं भलं नाही, तेच माणसाला बरं वाटणार, तिथं मन लगेच एकरूप होणार. बघा की पुस्तक वाचायचं म्हटलं 5 मिनिटं वाचलं की लगेच झोप येणार, पण मोबाईल बघायचं 3 तास कधी गेला वेळ कळतोय. म्हणजे हे जनरली सगळ्यांचं हे झालेलं आहे. मग जी गोष्ट तुम्हाला नको वाटते ती गोष्ट पहिला तुम्ही करायला चालू केला. बघा, पहाटे लवकर उठणं किती जणांना आवडते? अरे वा शाळेत खूप पुस्तक वाचणं किती जणांना आवडतंय? खरंच सांगा, पुस्तक वाचणं मनापासून सांगा. मी पुस्तकांची नावं विचारणार आहे आता, कुठली कुठली पुस्तकं वाचलाय बघा, किती हात वर आले. तर बघा, तुम्हाला खरं सांगतो, जी गोष्ट मनाला आवडत नाही की नाही, ती गोष्ट तुम्ही पहिला केला. बघा, पहाटे लवकर उठलं, तुम्हालाही आवडत नाही, मलाही आवडत नाही, तरी पण मी उठतो. मी न चुकता इथे योगा क्लासला येतो पोरे सरांच्याकडे पहाटे 6 वाजता. पुस्तक वाचणं तुम्हालाही आवडत नाही, मलाही आवडत नाही, तरी मी वाचतो. लक्षात आलं? सफलता उन कामों को करने से मिलती नहीं है जिसमें मजा आ रहा हो. सफलता उन्हीं कामों को करने से मिलती है जिसको करने को मन नहीं कर रहा हो. तिथं तुम्ही एखादा पिक्चर बघायला लगेच पहिला मन एकरूप होतंय काय? पहिला एक 10 मिनिटं 15 मिनिटं जरा स्टोरी समजली की मग तुम्हाला त्यात इंटरेस्ट यायला चालू होते. तसं कुठल्याही पुस्तकाचं पान उघडला, तुम्हाला पहिल्यांदा लगेच ते बरं वाटणार नाही, पण जसं जसं तुम्ही त्या पात्रांशी बोलायला लागता, लक्षात घ्या, तुम्ही इतिहास, भूगोल, मराठी, विज्ञान हे सगळे जे विषय शिकता, हे इतिहासातली पात्र तुमच्याशी बोलली पाहिजेत. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणजे काय आहे? शिक्षण म्हणजे काय आहे? आता एक विद्यार्थी, एक मुलगा असं म्हणत होता, यावर्षी तुकाराम महाराज 5 मार्काला पडतील काय, ज्ञानेश्वर महाराज 4 मार्काला पडतील. केवळ मार्कांसाठी शिक्षण हे जरा थोडंसं मागं टाकून ते कसं पडतील जरा, ज्यांनी अख्खा महाराष्ट्र उभा केला, ज्यांच्या विचारावर आज 500-1000 वर्ष लोक बोध घेऊन पुढे हे संस्कार विचार चालले. तर म्हणजे केवळ मार्कांसाठी तुम्ही अभ्यास करू नका. लक्षात घ्या, तुम्हाला संकल्पना समजणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्या पालकांना सुद्धा सांगतो की इंग्रज ज्यावेळी भारतात आले त्यावेळी इथं गुरुकुलम पद्धत होती. इथं जवळजवळ 75,000 गुरुकुलम होते, आणि त्या गुरुकुलम मध्ये 14 विद्या आणि 64 कला मुलांना शिकवल्या जायच्या. आणि हार्डली 12-15 वर्षापर्यंत मूल सगळ्या ह्याच्यात एक्सपर्ट व्हायचं. पण हे ज्यावेळी त्या मेकॅलो हा एक इंग्रज अधिकारी होता, त्यांच्या ज्यावेळी हे लक्षात आलं की ही गुरुकुलम जर चालू राहिली तर इथं आम्हाला राज्य करणं काय शक्य होणार नाही. इथं आमची ऑर्डर फॉलो करणारी लोकच तयार व्हायला पाहिजेत, इथं नोकरच तयार व्हायला पाहिजेत. म्हणून त्यांनी तिथं त्यांच्या कॉन्फरन्समध्ये, एक परिषदेमध्ये मुद्दा मांडला की इथली गुरुकुलम पहिल्यांदा सगळी बंद करायला पाहिजेत, आणि आम्ही सांगतो ते शिक्षण इथं मुलांना शिकवायला पाहिजे. आणि त्यावेळी भारतातली गुरुकुलम सगळी बंद झाली आणि ही शिक्षण पद्धती आली. ह्या शिक्षण पद्धतीमध्ये काय आहे की आम्ही सांगतो तेच तुम्ही वाचा, पाठ करा आणि लिहा, तरच तुम्हाला मार्क मिळतील. आणि खरं तर हे थोडंसं चेंज करायला पाहिजे. आणि कोरे सरांना ती खूप तळमळ आहे मला तर या शाळेत दिसते की शाळेसोबत इतर गोष्टी शिक्षणासोबत शिकवणं. कारण बघा, याच्यानं काय होतंय, जिज्ञासू वृत्ती माणसातली निघून जाते. न्यूटन झाडाखाली बसला, एक फळ खाली पडलं आणि न्यूटननं विचार करायला चालू केला, त्याच्यातली जिज्ञासू वृत्ती जागृत झाली आणि त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. लक्षात घ्या,
तर ही जिज्ञासू वृत्ती जी आहे, जे तुम्हाला शाळेत शिकताय ते प्रॅक्टिकल व्यवहारात कुठं कुठं तुम्हाला उपयोगी आहे, असं त्यावेळी तुम्ही संकल्पनेनं समजून घेता. तो प्रत्येक विषय लक्षात घ्या. भूगोलातला गणितातले अक्षांश रेखांश तुमच्याशी बोलले पाहिजेत. भूगोलातले सगळे ग्रहतारे तुमच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत. मराठीतली पात्र सगळी तुम्हाला ते तिथं जाऊन अनुभवता आली पाहिजेत त्यांच्या. हे खऱ्या अर्थानं शिक्षण आहे असं मला म्हणायचं आहे. तर ह्या अर्थानं तुम्ही जर शिक्षण थोडंसं आत्मसात करत गेला तर निश्चितच तुम्ही जीवनात टॉपला जाऊ शकता. आणि जे मला तुम्हाला मगाशी सांगायचं होतं की जीवनात प्रगती कशामुळे होते सांगा बघूया. प्रत्येक मुलांचा एक स्वभाव आहे, अरे अभ्यास कर की, नाही नंतर करतो की, जरा जत्रा होऊ दे मग चालू करतो, जरा आता दिवाळी आल्या मग चालू करतो. आता हॅलो, म्हणजे हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्यातच आहे बघा. आई वडिलांनी कुठलं तर काम सांगितलं घरात, थांबायचं जरा 5 मिनिटांनी करतो की, नंतर करतो की, हे तुम्ही सोडून द्यायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा काम करा आणि मग बसा. हे एक मुद्दा जरी आजच्या तुम्ही याच्यातनं घेऊन गेला तरी तुम्ही जीवनात टॉपला जाऊ शकता. तुम्हाला एक मजेशीर उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. संधी ही जीवनात कसं आहे, अनेक वेळा दार ठोठावत असते आणि ते संधीचा जो माणूस लगेच लाभ घेतो की नाही पटकन, तोच माणूस जीवनात टॉपला जातो. आज आमचं एवढं प्रगती होण्याचं कारण म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी व्यवसाय चालू करताना माझी 5,000 रुपये सुद्धा गोळा करायची लायकी नव्हती. माझं घर, जागा, जमीन, शेती काहीही नव्हतं. मी 1,00,000 रुपये एका पतसंस्थेचं कर्ज ज्यांच्याकडे मी कामाला होतो त्यांनी मला दिलेलं, त्यातनं मी व्यवसाय चालू केला. पण सातत्यानं ज्ञान घेणं, सातत्यानं चांगल्या मोठ्या लोकांच्या संगतीमध्ये राहणं, सातत्यानं मोठे विचार वाचणं. एखाद्या 70 वर्ष वयाच्या माणसाने एखादं पुस्तक लिहिलं असेल तर त्याच्या आयुष्याची 70 वर्ष त्या पानांवर उमटलेली असतात आणि ते तुम्ही अनुभव 2 तास 3 तासामध्ये घेत असतात. आणि ते नोट्स काढणं, टिपणं काढणं हे खूप महत्वाचं आहे बघा. लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा लिहायची सवय ठेवा, लिहायची सवय ठेवा. जो माणूस जीवनात टिपणं काढू शकतो तो जीवनातलं यश टिपू शकतो. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा लिहायची सवय करा, कारण सगळ्याच गोष्टी लक्षात राहत नसतात. तुम्ही आता मी मार्गदर्शन केलं, मी तुम्हाला खूप छान झालं, खूप छान झालं म्हणणार तुम्ही. उद्या सकाळी विचारलं काय सांगितलं, काय लक्षात येईल, ते ऐकलेलं विसरलं हे 80% म्हणजे विसरलं जाते. पण तुम्ही लिहिला तर ते 50% तर तुमच्या लक्षात राहते. परत एकदा तुम्ही ते पान उलटून बघितला तर या दिवशी मी काय सांगितलंय तुम्हाला हे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, तर ही जी वृत्ती आहे ही जीवनात किती वेळा संधी गमावू शकतोय आपण. एक सुंदर उदाहरण देऊन सांगतो. असंच एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याकडे 3 बैल होते. गोष्ट आवडते ना सगळ्यांना? 3 बैल होते आणि त्या शेतकऱ्याने एक बक्षीस जाहीर केला की ह्या बैलाचं शेपूट जो पकडेल त्याला 10,00,000 रुपये बक्षीस. बघा, सगळेजण तयार झाले, बैलाचं शेपूट पकडायचं आहे, 10,00,000 रुपये बक्षीस आहे. परंतु प्रॉब्लेम काय झाला की ही अशी सवय होती ना त्याला, नंतर करू, काय पण काम सांगितलं करतो थांबा, आता जरा सुट्टी आहे, आता आज रविवार आहे, आज काय मी करणार नाही, नंतर करणार, किंवा घरातले पण काम सांगितलं, ही त्याला सवय होती. मग बैलाचं शेपूट पकडायचं म्हणून तो थांबला दरवाजात. ते गोट्यातनं पहिला बैल बाहेर आला, बापरे मोठा बैल आहे, अजून 2 बैल शिल्लक आहेत, जाऊ दे म्हणाला, काय सोडला बैल त्याला. दुसरा बैल आला, बापरे हे तर ह्याच्यापेक्षा मोठा आहे. तिची सवयच होती ना ती अंगवळणी पडलेली, काय नंतर करू, अजून एक आहे की बैल शिल्लक, असं म्हणून तो पण बैल सोडून दिला. आणि आता मात्र एकच बैल राहिलेला होता आणि बक्षीस तर 10,00,000 रुपये होतं. मग त्यानं अगदी हाताच्या मोठी आवळून, आता काय पण झालं, किती पण मोठा बैल असला तर मी त्याचं शेपूट धरणारच आता, म्हणून त्यानं मनाचा मोठा निश्चय केला आणि बैल याची वाट बघायला सगळं हातापायाची मोठी आवळून एकदम कॉन्सन्ट्रेशन एकाग्र करून तो थांबला. आणि बैल जसा तिसरा बाहेर आला तसं त्यानं त्या बैलावर झडप काढली आणि त्या बैलाला शेपूटच नव्हतं. धपकन खाली पडला, सगळी पुढची दात पडली. काय सांगायचंय मला या गोष्टीतनं, संधी, अपॉर्च्युनिटी जीवनात ज्यावेळी येत्या ती लगेच पहिली संधी तुम्ही ग्रॅब करायला पाहिजे. तुम्ही शाळेत शिकवलेला रोजचा अभ्यास रोजच्या रोज केला, तुम्हाला परीक्षेला अभ्यास करावा लागेल काय? आजचा अभ्यास मी आजच पूर्ण करणार. आणि तुम्ही खरं सांगतो मित्रांनो, आयुष्य हे खूप छोटं आहे, खूप छोटं आहे. आपल्याला विसर पडलेला यायचा की माझ्याकडे भरपूर आयुष्य आहे म्हणून.
आम्ही तुमच्यासारखं अशा ह्या सगळ्या ह्याच्यातनं आलेलो आहे. बेंच तिथंच राहणार आहे, तुम्हाला सोडून जायचं आहे. तेवढ्या वर्षाच्या आठवणी आणि ह्यात कसं आहे, हसण्या खेळण्याबरोबर दंगामस्ती करण्याबरोबर तुमचं जे मेन महत्वाचं कर्तव्य आहे, आई वडील ज्या कारणासाठी तुम्हाला इथं पाठवतात ते अभ्यास करणं, मन लावून शिकणं, गुरुजनांचं ऐकणं, गुरुजनांचा आदर करणं, नीतिमूल्य शिकणं, हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही जीवनामध्ये जेवढं प्रामाणिकपणे राहाल तेवढं तुम्ही जीवनात मोठं व्हाल. मी ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या त्या ठिकाणी आता एवढ्या सिस्टम्स नव्हत्या. बी फार्मसी झाल्यानंतर मी एका मेडिकल स्टोअर मध्ये आरक्षणी कामाला होतो. सकाळी 6:30ला मी दुकान उघडायचो, रात्री 10:30ला बंद करायचो. मालक सकाळी 9:30ला यायचे, संध्याकाळी 8:30ला जायचे आणि दिवसाचा 15,000 रुपये गल्ला होत होता जवळजवळ. कुठल्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, ट्रॅक करायला सिस्टम नव्हती. तरी सुद्धा प्रामाणिकपणा हा गुण मी लहानपणापासून अगदी माझ्या रक्तात उतरवलेला. तुमच्या लक्षात येते का जीवनात किती मोठं होऊ शकता तुम्ही प्रामाणिकपणानं. मी रोज जरी 500-1000 रुपये जरी गल्ल्यातनं काढले असते तरी सुद्धा मालकाच्या काही लक्षात येत नव्हतं. पण जीवनात नेहमी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, विश्वास हा असा पक्षी आहे जो एकदा उडाला की परत बसत नाही. 500-1000 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये हे माझ्या आयुष्याला पुरलेले नाही आहेत. पण विश्वास हा असा पक्षी आहे जो एकदा उडाला की परत बसत नाही. तेवढा प्रामाणिकपणे मी त्यावेळी काम केलो म्हणून मी आज 10 मॉलचा मालक आहे. आज आमच्याकडे 200-250 लोक काम करायला, ती पुढच्या 3 वर्षात 1000 लोकांना मी काम देऊ शकू अशा पद्धतीचे आमचे सगळे उद्योग व्यवसायाचं एक्सपान्शन सध्या चालू आहे. ह्याचं कारण काय आहे, हे लहानपणी तुमच्या वयात मी घेतलेला हा संस्कार, सद्गुरूंनी दिलेला विचार. लक्षात घ्या. मला एक उदाहरण देतो की तुमच्यासारखंच एक तुम्ही युट्यूबला नंतर सर्च करून बघा, अग्रवाल पॅकर्स अँड मूव्हर्स नावाची एक कंपनी भारतामध्ये आहे, की जी कंपनी घर शिफ्ट करायचं काम करते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तर बेडेनमध्ये राहताय आणि तुम्ही पुण्याला जॉब निमित्त शिफ्ट झाला, तर तुमचं घर पूर्ण सगळं पॅकिंग करून तिथं पुण्यामध्ये त्या फ्लॅटमध्ये मांडून देण्याचं काम, असं अग्रवाल पॅकर्स अँड मूव्हर्स नावाची एक कंपनी आहे. त्या कंपनीच्या मालकाची एक गोष्ट आहे, तुम्ही युट्यूबला नक्की बघा, की प्रामाणिकपणा जीवनात तुम्हाला किती मोठा करू शकतो. बघा, तुमच्यासारखं अग्रवाल यांचं वय 12 वर्ष होतं आणि बाजूच्याच एका गावामध्ये सर्कस आलेली आणि सर्कशीला 2-2 रुपये भरा असं गुरुजींनी सांगितलेलं. तर सगळ्यांनी 2-2 रुपये भरले आणि सर्कशीचा दिवस उजाडला. सगळेजण त्या बाजूच्या शहरामध्ये सर्कस बघायला गेले आणि काय झालं, अग्रवाल हे तब्येतीने बारीक होते, उंचीने कमी होते आणि ते सर्कशीत काय होतं, 10 वर्षाच्या आतल्या मुलाला तिकीट नव्हतं आणि 10 वर्षाच्या वरच्या मुलालाच फक्त तिकीट होतं. तर गुरुजींनी काय म्हटले, अग्रवाल तू दिसायला लहान दिसतोस, तुझं काही तिकीट द्यायला नको, तू जात असस. मग सगळ्यांच्या बरोबर अग्रवाल आत गेले आणि परत बाहेर येऊन बसले. गुरुजी पण पाठोपाठ आले. गुरुजीने विचारलं काय झालं. गुरुजी म्हणाला, तुम्ही म्हणत जरी असला मी उंचीने कमी आहे आणि माझं वय 10च्या आत दिसतंय, तरी पण माझं वय 12 वर्ष आहे आणि मी 2 रुपये पण भरलेत आणि मला जर तुम्ही तिकीट दिला तरच मी ती सर्कस बघणार, नसलं तर मी इथंच बसतो, तुम्ही सगळेजण सर्कस बघून या असं म्हटलं. मग गुरुजींनी त्याला थोडं हे करून तिकीट काढून दिलं. आणि हे अग्रवालच्या लहानपणीची गोष्ट. मोठेपणी काय झालं, वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे अग्रवाल आर्मीमध्ये भरती झाले, मिलिटरीमध्ये भरती झाले आणि ज्यावेळी त्यांना तिथं भरती करण्यात आलं, तिथं गेल्या 15 दिवस त्यांना काय कामच लावलं नव्हतं आणि 15 दिवस त्यांनी तिथं काम केलं आणि 1 महिना झाला आणि 1 महिना झाल्यानंतर 1 तारखेला त्यावेळी एक अधिकारी कर्नल पगार वाटप करायचे कॅशमध्ये. आता कसं ऑनलाईन बँकिंग वगैरे, त्यावेळी तर तसं नव्हतं. तर त्यांनी 1 महिन्याचा पगार अग्रवालना दिला. तर अग्रवालनी काय केलं, 15 दिवसाचा पगार घेतला आणि 15 दिवसाचा पगार त्या अधिकाऱ्याच्या टेबलवर ठेवला. तर अधिकारी म्हणाला, हे काय नाही. म्हणाला, मी ह्या देशाच्या सेवेसाठी इथं भरती होऊन आलोय, मी ह्या देशाचा खाल्लोय पिलोय आणि मी 15 दिवस काय कामच केलं नाही आणि 15 दिवस मी काम केलंय, त्यामुळे 15 दिवसाचा पगार घेण्यास मी पात्र लायक आहे आणि मी तेवढाच पगार घेणार. तर बाजूचे सहकारी सगळे काय म्हणाले, अरे हे सरकारी खातं आहे, हे सरकारी खातं आहे, इथं सगळं चालतंय, असं तसं वेडा आहेस काय, पैसा कशाला तू नको म्हणालायस असं म्हणा लागले. आणि हे सगळं गोंधळ चालू होता तो एका सिनियर अधिकाऱ्याच्या कानावर गेला. हा गोंधळ एका सिनियर अधिकाऱ्याच्या कानावर गेला आणि एक मुलगा नवीन भरती झालाय आणि तो असं म्हणतोय की मी 15 दिवस काम केलं आणि 15 दिवसाचा पगार घेणार.
तर त्या अधिकाऱ्यानं त्या अग्रवालला बोलवलं आणि त्याच्याशी चर्चा केली आणि 10च मिनिटांमध्ये त्या अग्रवालना एक प्रमोशन दिलं की जे प्रमोशन मिळायला मिलिटरीमध्ये 15 वर्ष काम करावं लागतं. बघा, लक्षात घ्या. प्रामाणिक राहण्यानं किती पुढे गेलं ते. आज अग्रवाल कंपनीमध्ये 5,000 लोक काम करतात. एवढी मोठी कंपनी त्यांनी बनवलेली आहे. ही बनली गेलेली आहे कशावरच्या जोरावर? कष्ट, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि सगळ्यात महत्वाचं काय, झटपट निर्णय आणि झटपट अंमलबजावणी. जसं सरांच्या मध्ये आहे तो गुण. कुठलीही गोष्ट एकदा डोक्यात घेतली की सर त्याचा ध्यास लागला. बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं एक अग्निपंख नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम एके ठिकाणी असं म्हणतात की हृदयापासून किंवा आत्म्यापासून जर तुम्ही एखादी इच्छा प्रगट केला, इच्छा व्यक्त केला आणि ती पवित्र आणि शुद्ध असेल आणि तिचा जर तुम्हाला ध्यास लागला असेल, तर ज्यावेळी तुम्ही झोपी जाता त्यावेळी एक विद्युत चुंबकीय शक्ती तुमच्या शरीरातून ह्या ब्रह्मांडात फेकली जाते. सकाळी तुम्ही ज्यावेळी जागे होता त्यावेळी ह्या अखंड वैश्विक किरणांनी ती परत चार्ज होऊन ती तुमच्यामध्ये परत येते आणि तुम्ही जी इच्छा स्वप्न व्यक्त केलाय ती साध्य करायला ती तुम्हाला मदत करते. दिवसानंतर जशी रात्र होते, ग्रीष्मानंतर जसा वसंत अवतरतो, हे होणं जितकं अटळ आहे तितकंच हा नियम पूर्ण होणं सुद्धा अटळ आहे. हे डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं वाक्य लक्षात घ्या. त्यामुळे जी स्वप्न, जी इच्छा तुम्ही बघू शकता, व्यक्त करू शकता, ती प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता. पण ह्या वयात सर, मी ज्यावेळी अनेक तरुण मला भेटतात त्यावेळी मला एक अशी गोष्ट लक्षात आली की त्यांच्यासमोर काय ध्येय नाहीये. म्हणजे सगळ्या गोष्टी आई वडील आयतं देतात त्यांना. मागितलं दिलं याची व्हॅल्यू नाही त्यांना. त्यामुळं सक्सेस सुद्धा आई वडील मला आयतच आणून देतील असं त्या मुलांना वाटतंय सर. 20, 22, 25 वर्षाचा मुलगा सुद्धा आई वडिलांच्या पैशावर त्यावेळी गाडी, मोबाईल घेऊन फिरत असतोय आणि एकदम त्याला काही चिंता नसते, ध्येय नाही त्याच्यासमोर. काय लक्षात घ्या, तुम्हाला तुमची लायकी जर काय हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आई वडिलांच्या पैशावर जगायचं पहिला सोडून द्या. फॉरेन मध्ये जे देश प्रगत आहेत सर, 4थी 5वीला मुलगा गेला की बॅग भरून दिली जाते. एक टाइम शाळा करायचं, एक टाइम काम करायचं, म्हणून ते देश एवढे आपल्यापेक्षा 100 पट पुढे गेलेले आहेत. आणि ही कष्ट करायची वृत्ती ही आता सध्या कमी होत चाललेली आहे. हे खरं तर तुम्हाला ऐकायला पण बरं वाटणार नाही, पण हे खरं तर वास्तव आहे. लक्षात घ्या की उगाच आई बाबाच्या डोळ्यावर आयफोनचा मोबाईल आणि हे आता बघा, हे 1,75,000चा मोबाईल आहे, पण हे माझ्या कष्टाचा आहे, हे माझ्या पैशाने घेतलेलं आहे. तुम्ही आई बाबाच्या पैशावर करायचं सोडून द्या. तुम्ही काय ना काय छोट्या करू शकता. तुम्ही नुसताच आनंद करणं अशी परिस्थिती झाली. IAS हे सगळं काय चुकीचं नाही आहे. ज्यांनी हुशार आहेत, 90% वर मार्क आहेत, त्यांनी अवश्य IAS, IPS, UPSC, MPSC करावं. पण जे अवरेज आहेत 50-60% मध्ये सगळेच जण होऊ शकणार नाहीत ना. 30 लाख मुलं UPSC ला बसतात, जागा 200 असतात, 100 असतात. मग 29,99,000 मुलांचं काय? आयुष्यातली 10 वर्ष उमेदीचे अक्षरशः वाया चालले. लक्षात. आणि दुसऱ्या बाजूला एक वेळ सगळ्यांनी उभारूया काय, एक वेळ उभारवा, एक प्रार्थना म्हणूया आणि पुढे 5 मिनिटं मी आणि कंटिन्यू करतो. बसून अवघड जातात. एक विश्व प्रार्थना सगळ्यांनी म्हणूया. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम पाखंड राहू दे. मी जे काय सांगतोय ते अत्यंत लक्षपूर्वक ऐका. हे तुम्हाला जीवनासाठी, आयुष्यासाठी उपयोगी आहे. पूर्ण आयुष्यासाठी घेणं तुमचं आयुष्य घडणार आहे. हे माझे अनुभव आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी मी आत्मसात केल्यामुळेच आज ह्या स्टेजला आहे. मी काय सांगतोय कळतंय सगळ्यांना? आवडतंय काय? झोप आल्या नाहीतर मी आधी गोष्ट सांगतो. बघा, तर सगळ्याच जणांना नोकऱ्या मिळणार नाहीत.
एक व्यावसायिक म्हणून मी इथं आलेलो आहे. मी तर ज्यावेळी इतकं सगळं फिरतोय, माझे 4-5 परदेश दौरे झालेले आहेत. हे जग पूर्ण संधीने भरलेलं आहे. लक्षात, भारत देशामध्ये तर एवढ्या संधी आहेत, पूर्वीपेक्षा प्रचंड संधी इथं आहेत. परंतु तुम्हाला संधी शोधता आल्या पाहिजेत. जो माणूस संधी शोधू शकतो तोच साधू शकतो. आणि तुम्ही जेवढा प्रवास कराल तेवढाच तुम्ही यशाचा प्रवास कराल. फिरण्यानं आणि मोठ्या लोकांना भेटण्यानं अनेक गोष्टी तुम्हाला कळतात. आणि तुम्ही नेहमी संगत करताना काय करायला पाहिजे, तुमच्यापेक्षा वयानं, ज्ञानानं किंवा पैशानं मोठे असणाऱ्या माणसाची संगत करायला पाहिजे सर. कारण तुम्ही सगळेजण मोबाईल करता, मोबाईलचा उपयोग तुम्ही ज्ञान घेण्यासाठी करता का मनोरंजनासाठी करता? प्रत्येकानं विचार करा. त्या मोबाईलवर MBA चायवाल्याचा एक व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. MBA चायवाला जो पूर्ण भारतभर फेमस झालेला आहे. MBA म्हणून त्याने चहाचं दुकान चालू करून 200-300 त्याचे फ्रँचायझी आहे. तर त्याचं एक वाक्य आहे, मला खूप भावलं सर. तो MBA चायवाला काय म्हणतो की मी 12 वर्षाचा ज्यावेळी होतो, म्हणजे आता हे मुलांचं वय आहे 7वी 8वीला, त्यावेळी मी नेहमी, त्याचे वडील व्यावसायिक होते, ते वडिलांना भेटायला कोण माणसं येतात त्यांच्याशी मी जास्त बाजूला बसून ऐकायचो. तर मी नेहमी माझ्यापेक्षा 5-10 वर्षांना मोठ्या आणि यशस्वी माणसांच्या संगतीमध्ये प्रयत्नपूर्वक राहायचो. माझ्या बरोबरच्या मुलांच्या मध्ये काय चर्चा असणार, हेच चर्चा. फालतू वेळ आपण टाइमपासच करतोय. आज हिनं काय केली, हिनं फेसबुकला फोटो कसला टाकली, तिचं काय पोस्ट आलंय, हेच सगळे चर्चा केली. प्रगतीचा विषय चर्चा आहे का? आणि त्याचं एक महत्वाचं वाक्य आहे, आपण हार घे ठिकरे. आणि पुढे जीवनात जाऊन अपयशी झालं तर त्याचं खापर कोणावर पडायचं? आई वडिलांवर. आई वडिलांनी हे दिलं नाही, मित्रांनी हे दिलं नाही, शिक्षक चांगले नव्हते, शाळा चांगली नव्हती. म्हणजे काय, जबाबदारी स्वतःवर घ्यायचं नाही. कायम नेहमी आपल्या अपेक्षेला कारण कुणाला धरवायचं? परिस्थितीला धरवायचं. माझी परिस्थिती अशी नव्हती. लक्षात घ्या, तुम्ही बुद्धिमान नाही आहे, तुम्ही हुशार नाही आहे, तुम्हाला बुद्धिमान मिळालेली ती एक संधी आहे. अशा अंगानं तुम्ही त्याच्याकडे बघा. जीवनाच्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही पॉझिटिव्ह बघा. MBA चायवाल्याचे एक वाक्य हिंदीमध्ये, अपने हार के ठिकरे अपने माँ बाप पे फोड़ना बंद कर दो. पहली बार छेड़खानी करने गया तो पूछा था क्या माँ बाप को? पहली बार दारू पीने गया तो पूछा था का माँ बाप को? तो अब क्यों माँ बाप को कोस रहा है? आणि हे अत्यंत महत्वाचं वाक्य लक्षात घ्या की ह्यातनं तुम्ही हा बोध घ्यायला पाहिजे की जीवनात तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल, काहीतरी बनायचं असेल तर निश्चितपणानं तुम्हाला ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे. संगत धरण्यात तुम्ही अत्यंत सावध असलं पाहिजे. इथून पुढच्या काळात सुद्धा कॉलेजला जाल, तुम्ही 10वी व्हाल, कॉलेजला जाल, बघा माणसाला ज्याप्रमाणे चांगली किंवा वाईट संगत लाभते त्याप्रमाणे त्याला इष्ट किंवा अनिष्ट विचारांची लागण होऊन त्याचं सुपरिणाम किंवा दुष्परिणाम त्याला भोगावं लागतात. सत्याचा साक्षात्कार करण्याचं किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं प्रचंड सामर्थ्य हे संगतीमध्ये आहे. म्हणून संगत धरण्यात माणसाला अत्यंत सावध असलं पाहिजे. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही 5 व्यसनी माणसाच्या संगतीत राहिला, 6वं व्यसनी तुम्ही होणार. 5 टाइमपास करणाऱ्या पोरांच्या संगतीत राहिला, 6वं टाइमपास करण्याचं तुम्ही होणार आणि तुमच्या जीवनाचा टाइमपास होऊन जाणार. लक्षात घ्या. 5 ज्ञानी आणि हुशार माणसाच्या संगतीमध्ये राहिला, तुम्ही 6वं ज्ञानी आणि हुशार होणार. आणि 5 श्रीमंतांच्या संगतीत राहिला, 6वं श्रीमंत तुम्ही होताच. लक्षात घ्या. ही ताकद आहे. लक्षात घ्या. संगतीमध्ये ताकद आहे, एन्व्हायरमेंट मध्ये ताकद आहे. 1 लाख रुपयाचा सेंट मारून गटारीच्या बाजूला गेला तर गटारीचा वास जास्त येणार. हे संगतीचा परिणाम आहे, संगतीची ताकद आहे. मी गेली 5 वर्ष झालं मी अशाच लोकांच्या संगतीत आहे ज्यांचं रोज 1 लाख रुपये इन्कम आहे. माझ्या एका मित्राकडे 1.5 कोटीची गाडी आहे, एकाकडे 85 लाखाची गाडी आहे. तुमच्या 5 मित्राकडे मोटरसायकल असली, तुमच्याकडे मोटरसायकल असू शकते. लक्षात आलं? आल्टो 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 मर्सिडीजचा विचार तिथे नसतोय. काय असतोय? संगतीचा परिणाम आहे, संगतीचा परिणाम आहे. लक्षात घ्या. म्हणून संगत असताना कशी पाहिजे, चांगलं काय वाईट काय, ज्या गोष्टीचं तुम्हाला श्रीमंत माणसाचं किंवा श्रीमंतीचं, हे बघा एक सगळ्यात महत्वाचं शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला मी एक यशाचं गुपित सांगणार आहे, सिक्रेट सांगणार आहे, रहस्य सांगणार आहे. यश मिळावं असं सगळ्यांना वाटतंय, पण यश थोड्याच लोकांना मिळते. याचं कारण काय बघा. लव वर्क आणि ब्लेस ऑल ही जी प्रार्थना आपण म्हटलो, त्या प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. जीवनामध्ये तुम्ही प्रयत्न सगळेजणच करत असतात, पण यश मिळावं. वर्गातल्या वर्गात सुद्धा कॉम्पिटिशन असते बघा. म्हणजे
शेजारी शेजारी किंवा घरात पण तुम्ही बघता, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणं सोपं आहे, आनंदात अवघड आहे. आपण टीव्ही घेतलेला जेवढा आनंद आपल्याला होत नाही तेवढं शेजाऱ्याला फ्रीज घेतले की दुःख होते. ही जी वृत्ती आहे की नाही ही बदलायला पाहिजे. तुम्हाला यश मिळायचं असेल, तुम्ही श्रीमंती समृद्धी श्रीमंत माणसाला ज्यावेळी बघाल त्यावेळी तुम्हाला आनंद झाला पाहिजे काय होतोय काय आपल्याला कसं तर वाटतेच की मैत्रिणी पुढे गेली. आता इथं काही मुलांचे सत्कार झाले, काहींचे झाले नाही, बरोबर, पण सत्कार झालेलं बघितलं अक्षरशः जळफळाट होते. माझा झाला नाही तिचा झाला होते की जळणं म्हणतो बघा आपल्याला. जळणं हे जळणं जे आहे की नाही हे जीवनात तुम्हाला कधी पुढे जाऊन देत नाही लक्षात. हा विचार मी 9वीत असताना मला सद्गुरू येतात की तुम्हाला दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी व्हायला पाहिजे. आणि हे जर तुम्ही झाला ती पण तुमच्याकडे लवकर येण्याची शक्यता आहे. मी फॉर्च्युनर गाडी घेतली, किती जण आनंद होते? शेजाऱ्याला गाडी घेतली, किती जण आनंद होते? 2 मिनिटं स्टँड आणतोय. तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे. आणि हे प्रार्थनेचे विचार सांगितलेले काय बघा, शुभ चिंतन करणं. 4 गोष्टी लक्षात घ्या, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. 4 गोष्टी: शुभ चिंतन करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं आणि शुभ करणं. या 4 गोष्टी या प्रार्थनेत आहेत. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. शुभ चिंतन करणं, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. शुभ इच्छा करणं. आता शुभ इच्छा धारण करणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. दुसऱ्यांच्या दुःखाने जे आनंदित होतोय तो दानव आहे, दुसऱ्यांच्या दुःखाने जो दुःखी होतोय तो मानव आहे, आणि दुसऱ्यांच्या सुखाने जो सुखी होतोय तो देव दानव. त्याला दानव प्रचंड आहे, मानवांची संख्या अत्यल्प आहे, तर देवांची संख्या एकदम नगण्य आहे. ह्यासाठी तुम्ही शुभ इच्छा धारण करणं आवश्यक आहे. आणि ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. उगाच वरल्या मनानं असं म्हणायला लागला. सुरुवातीला जरी वाटत नसतं तुम्हाला भलं व्हावं, पण ज्यावेळी ही प्रार्थना तुमच्या अंतर्मनात जाईल त्यावेळी तुम्हाला खरंच वाटायला लागेल सर्वांचं भलं व्हावं. आणि सर्वांचं भलं व्हावं असं ज्यावेळी तुम्हाला वाटायला लागेल नाही त्यावेळी पहिला भलं तुमचं झालेलं असतं. म्हणजे तुम्ही एक देव आहे असं समजा. उदाहरण तिरुपती बालाजीला 2 लोक गेले, भरपूर कष्ट करून जे करून 8 तास रांगेत जाऊन 2 जण गेले आणि हात जोडले, आणि एकानं दक्षिणा टाकला आणि म्हटलं देवा मला गाडी दे, मला बंगला दे, मला दे, मला ते दे, अमुक दे, तमुक. आणि दुसऱ्यानं म्हटलं हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे 2 नाम करा. तुम्ही देव आहे असं समजा. तुमच्यासमोर 2 लोक अशी प्रार्थना करायला, तुम्ही कुणाला पहिल्यांदा देणार सांगा बघा? कुणाला देणार पहिल्यांदा? एक आई असते, तिला 3 मुलं. म्हणजे आमच्या वेळचा काळ सांगतो की आम्हाला आठवड्यात एकदा गावचा बाजार असायचा, घेत असतोय, मग उरलेलं ते बाकीच्या दोघांना देत असतो. आणि तिसरा मात्र कसा असतो माहिती, सगळ्यांना समान वाटून मग शेवटी काय राहिलं तर आपल्याला घेत असतो. मग ती आई जी असते ते बिस्किट पुडा किंवा खायला आणल्यानंतर ती कोणाच्या हातात देणार बरं सांगा? का बरं? सर्वांचा विचार जो करतोय की नाही त्याचा विचार आपोआप होतोयच. लक्षात घ्या, पंक्तीला मी जेवायला बसलोय, तुम्ही बसता की अनेक कार्यक्रमात पंक्तीला, आज पण हनुमान जयंती जेवण असेल सगळीकडे पाहिजे. तुम्हाला भात पाहिजे आहे तर तुम्ही मला भात द्या, मला भात द्या असं म्हणता काय? त्या पंक्तीला जरा भात बघा असं म्हणतात. बरेच माणसं पण मोठी बघत निरीक्षण करा की तुम्ही त्या पंक्तीला जरा भात बघा म्हटली की तुम्हाला भात मिळतोच नाही. तसं सर्वांसाठी आपण जे मागतोय ते पहिल्यांदा तुम्हाला मिळतेच, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही ह्या प्रार्थनेचं महत्व लक्षात घ्या. देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचा सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. जगातील सर्व धर्मातील, आता बरेच मुलं असतात परीक्षेत तेवढं देवाजवळ जायचं, नमस्कार करायचं, मला पास कर, तुला पेढ दे, 1 किलो पेढ दे. देव देव ज्याला आपण म्हणतोय तो कोण स्वतःच्या मर्जीप्रमाणे वाटेल तसं वागणारा किंवा वाटेल ते करणारा हुकुमशा नाही, किंवा तो भक्ताच्या नवस करणे वगैरे प्रलोभनाच्या आहारी जात नाही. बघा, एक मेणबत्ती पंथी लावायचं, अगरबत्ती लावायचं, 100 मागणं मागायचं. सूर्य आणि चंद्र 2 दिवे देवानं असं लावले, कोटी कोटी वर्ष झाली तरी तेल जळून गेलं नाही, वात जळून गेलं नाही, तेल संपलं नाही. तुझं मेणबत्ती पंथी काय करणार आहे? मग आपण बघा, लक्षात घ्या, देव ही जी संकल्पना आहे की नाही, देव आहे पण कसा आहे ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्व शक्तिमान परमेश्वर ईश्वर देव अल्लाह गॉड एकच असून तो कुणावरही कृपा किंवा कोप करत नाही.
तर केवळ माणूसच स्वतःच्या सत्कर्माने किंवा दुष्कर्माने स्वतःवर कृपाने कोप करत असतो हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणा बनतो. तुम्ही सगळ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न कराल, सुख तुमच्या घरी पाणी भरेल. उलट तुम्ही स्वतः सुखी होण्याच्या प्रयत्नात इतरांना दुःख द्याल तर ते तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणा बनतो. सगळ्यात महत्वाचं हे शरीर म्हणजे साक्षात परमेश्वर आहे. बघा, साक्षात परमेश्वरानं स्वतःच्या हाताने स्वतःची निर्माण केलेली जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर असून ते अनेक आश्चर्यांचे आश्चर्य असलेले चमत्काराचे आधार आहे. अशा शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला दारू, गुटखा, गर्द, तंबाखू आणि विचार यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर त्या मूर्तीकडनं तसाच भयानक प्रतिसाद मिळून भयंकर शारीरिक मानसिक रोग जळून माणूस प्रसादाला जाऊन त्याचा पूर्ण सत्यानाश होतो. परंतु ह्याच शरीररूपी परमेश्वराच्या सुंदर मूर्तीला पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी आणि सुसंस्कार यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर आनंद, यश, सुख, समाधान, शांती प्राप्त होऊन तुमच्या जीवनाचं नंदनवन होतं. अपयश आलं, जगाकडे काय घडलं असं नाही. जगात आजवर जी लोक मोठी झाल्यात ती सगळी अपयशाच्या माथ्यावर पाय घेऊनच यशाच्या शिखरावर गेलं. अपयश आलं त्याला कारण म्हणजे आपलं प्रयत्न कमी पडलं किंवा ते योग्य दिशेनं झालं नाही म्हणून अपयश आले. म्हणून परत जिद्दीनं तुम्ही प्रयत्नांची कास धरायला पाहिजे. जीवनात घडणाऱ्या 95% घटना या तुमच्या स्वाधीन आहेत, 10% घटना फक्त पराधीन आहेत. पण सामान्य माणसाला तुम्हाला याचं शिकवण करायला नशिबात आहे तसं घडणार आहे. नशिबात असेल तसं घडलं हे खरं नसून आपण घडवू तसं आपलं नशीब आहे हे तुम्हाला ओळख ह्या वयात होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही आरशासमोर तुम्ही उभारला, माणूस त्याच्या विचार उच्चारणे करणारा नशीब घेत असते, घडवत असते. तुम्ही आरशात तुमचं प्रतिबिंब दिसते. आरशातल्या प्रतिमेला तुम्ही नमस्कार केला, तेही प्रतिबिंब तुम्हाला नमस्कार करते. हात उगारला तर तेही तुम्हाला हात उगारते. बरोबर आहे. तसं तुम्ही ज्या जगात राहताय, तुम्ही इथं वर्गात राहताय, की आजूबाजूची लोक तुमच्याशी कसं वागतात ते तुमचा आरसा आहे. लक्षात घ्या. म्हणजेच बघा, तुम्ही कसं वागणार तसंच तुम्हाला कसं वागणार. तुम्ही एखाद्याला अहो म्हटला, दुसरा का हो म्हणतो. तुम्ही अरे म्हटला, दुसरा का रे म्हणतो. तुम्ही कुणाला मान दिला, तुम्हालाही मान मिळतो. तुम्ही कुणाचा अपमान केला तर तुमचाही अपमान होतो. तुम्हाला तुमचं कौतुक व्हावं असं वाटत असेल, तुम्ही इतरांचं कौतुक करा. करतोय काय आपण? कौतुक करायला पैसे पडत नाही, कष्ट पडत नाही, खर्च येत नाही, पण सगळ्यात जास्त कंजूसी माणूस याच्यात दाखवते. कारण की मनाचं मोठं आणतं. आणि ही गोष्ट सुद्धा तुम्ही शाळेत शिकणं गरजेचं आहे की कौतुक करा, दुसऱ्याच्या आनंदानं आनंदी व्हा, तुम्ही सुखी व्हा. खूप महत्वाची गोष्ट आहे. ही शाळेतनं तुम्ही शिकून जाणं गरजेचं आहे. आणि हे कधी साध्य होणार आहे सांगा? आपण सवयींचं गुलाम आहे. आपल्याला वर्षानुवर्षाची सवय पडलेली आहे सहज निगेटिव्ह मोड मध्ये जाण्याची. माणसं बघा की आणि जगात कुठं सगळीकडे पॉझिटिव्ह गोष्टींची क्लासेस आहेत. निगेटिव्ह गोष्ट कुठली शिकवायला लागते काय? दारू पण कसे पळावे, 500 रुपये फी, कुठं क्लास आहे? सासू बरोबर जोरदार भांडण कसे काढावे, 1000 रुपये फी, कुठं क्लास आहे का मॅडम? झणझणीत शिव्या कशा द्याव्यात, 2000 फी, कुठं क्लास आहे? पण हे शिकवायला लागते? शिकवायला लागते काय? आता लोक पण माणसं म्हणजे सहज निगेटिव्ह मोड मध्ये. म्हणजे पहिला व्यवसाय मेडिकलचा, दूध, दुग्धजन्य पदार्थ, झेरॉक्स बिरॉक्स सगळं आमच्याकडे होतं. मॅडमला माहिती आहे, मॅडम आवडला शिक्षिका म्हणून होत्या. लोक आधी सहज म्हणजे पॉझिटिव्ह बोलायची सवयच नाही लोकांना. झेरॉक्स बंद आहे, दूध संपलंय, साहेब नाही, विचारायला काय पाहिजे? पण जनरली तुम्ही जे स्टेटमेंट करत असता तुमच्या नाकात सुद्धा निगेटिव्हिटी नसायला पाहिजे. होणार आहे, घडणार आहे, करणार आहे, नको नको कशाला कशाला म्हणायचंच नाही. कुठे गेलं तर कोणतं म्हणते चहा पिणार आहे, नको 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 कशाला कशाला म्हणायचं नाही. मग चहा प्यायचा असला करा पटकन पिया म्हणायचं, नको असला नंतर येईल म्हणायचं. नको नको कशाला कशाला म्हणायचं. म्हणजे पॉझिटिव्हिटी इतकी पाहिजे, म्हणजे निगेटिव्हिटी नकात सुद्धा तुमच्या नसायला पाहिजे हे मला सांगायचं आहे. लक्षात घ्या. आणि ह्यानंच तुम्ही जीवनात टॉपला जाऊ शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आत्मविश्वास. जग सगळं म्हणत असते हे असं होणार नाही, हे होणं शक्य नाही, त्यावेळी तुम्ही डिसिजन घेऊन धाडस घेऊन स्वतःवर अंतर्मनाचं ऐकून तुम्ही त्यावेळी ते माणूस हे सांगत असतो की त्याला होणार नाही, त्याला होणार नाही म्हणजे तुम्हाला होणार नाही असं कसं आहे? तुमच्यातल्या क्षमतेला सामर्थ्याला तुम्हीच ओळखलेलं असता. लक्षात आलं? जसं मगाशी मी म्हणत होतो की शिक्षणाबरोबर तुम्ही इतर गोष्टी सुद्धा करा, छोटा मोठा उद्योगधंदा करा. आता उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे ही खरं तर विद्यार्थ्याला कधी सुट्टी नसत्या, ती नवीन काय तर शिकण्यासाठी मिळालेला वेळ असतो. गावात दुकानात इकडं तिकडं कुठलं कशात आवड आहे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुम्ही छोटं मोठं काम करा, काय तर नवीन स्किल शिका. इथून पुढे 5 वर्षानंतर त्याच माणसाला किंमत आहे ज्याला स्किल आहे. आज आमच्या गावातला एक मोटर बांधणारा मिस्त्री महिन्याला 2 लाख रुपये मिळवते आणि इंजिनियर झालेला मुलगा 15,000 पुण्यात कामाला.
डिग्र्या घेतलेली पोरं गेले 10-15 वर्ष झाली त्यांनी डिग्र्या घेतल्यात, त्यांनी सध्या काय करायला हे तुम्ही बघा, आणि सक्सेस कोण आहे हे तुम्ही बघा, रेशो. आणि बघा आता मग गंमत सांगायचं म्हणजे चहा विकता विकता माणसं कुठे गेली, चहा विकता विकता माणसं कुठे गेली कुणाला कळते काय? आणि त्यांनी सांगतात हा मैंने भी चाय बेची है. चहा विकण्यासाठी चहा विकायचं नाही, पंतप्रधान होण्यासाठी चहा विकायचं असे म्हणणारे तर 10-20 होतात. कुठलंही काम हलकं किंवा भारी नाही. लक्षात घ्या, प्रत्येक कामात छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडनं काय घ्यायचंय बोध. आपण उद्योग व्यापार लक्षात घ्या, केवळ वेलदोड्याने मिरर विकण्यासाठी आलेल्या मोठभर इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर राज्य केले ही उद्योजकतेची ताकद आहे. लक्षात घ्या, तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे. विकणारा कुणी माणूस गरीब राहत नाही. लक्षात घ्या, विक्री कौशल्य सेल्स प्रोफेशन मध्ये लोकांना नको असते सर, हे सुद्धा स्किल शिकणं गरजेचं आहे. इथनं पुढच्या काळात तुम्हाला जर सर्वाइव्ह व्हायचं असेल आणि आयुष्य घडवायचं असेल आणि श्रीमंत व्हायचं असेल, बघा तुम्ही नोकरीतनं म्हणजे आता एक माकड आहे, माकड, त्या माकडासमोर तुम्ही केळी ठेवला आणि 2000ची नोट ठेवला, आता बंद झाल्या सोडून द्या, पण ते माकड काय करते, केळीच घेते, 1 डझन केळी. पण त्या माकडाला हे माहिती नाही ह्या 2000 रुपये मध्ये 50 डझन केळी येतात. तसं नोकरी आणि व्यवसाय हे ऑप्शन कोणाजवळ पण ठेवला, सगळेजण काय करतात, नोकरीच चूज करतात. आणि मुली सुद्धा लग्न करताना काय म्हणतात, नोकरदार पाहिजे. ही माइंडसेट बदलायला पाहिजे. आज जगातलं हे देश कोण चालवायला, 4 उद्योजक चालवायला काय 4 राजकारणी चालवायला? तुम्ही बारकाईनं विचार करून बघा. आणि तुमच्या आमच्या समस्या कोणी सोडवणार नाही. हे आरक्षण मागून हे मागून. तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो, 2 बोके होते, त्यांना लोणी मिळालं थोडं, आणि ते माकडाकडे गेले. माकड काय म्हणालं, मीच तुम्हाला समान न्याय देऊ शकतो, हे तुझ्यावर कुरबुडी करणार नाही, हे तुझ्यावर कुरबुडी करणार नाही. मग माकडाने एक तराजू आणला आणि ते लोणी ठेवलं दोन्ही बाजूला. पण इकडचं पाटाचं जाते खायला चालू केलं. हे 2 बोके इकडे इकडे इकडे. तसं थोड्या वेळात त्यांना लक्षात आलं हे लोणी संपून चाललेलं आहे. तसं हे आरक्षण म्हणजे लोण्याचा घोडा आहे. ह्यांचं काढू तुम्हाला, त्यांचं काढू तुम्हाला, देव घेऊ. कुठलीही जी भारतातली जगातली व्यवस्था किंवा नेते राजकारणी किंवा ह्यानं तुमचं आयुष्य बदलणार नाही. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचं, जबाबदारी तुम्हाला स्वतःला घ्यायला पाहिजे, स्वतः प्रयत्न करायला पाहिजे. बाजूला काय चाललंय, काय विचार चांगले ठेवायला पाहिजेत, ध्येय उच्च ठेवायला पाहिजे, तर तुम्ही जीवनात टॉपला जाऊ शकता. हे मला तुम्हाला एक आवर्जून सांगायचं आहे. लक्षात घ्या, बोलण्यासारखं भरपूर आहे. माझे दिवसभराचे ट्रेनिंग सेशन्स असतात, मी ते गोष्टी पीपीटी डिझाईन केलेली आहे. तर तुम्ही बराच वेळ बसून कंटाळा असाल, जाता जाता एक मजेशीर गोष्ट सांगतो तुम्हाला, चालतंय ना? आवडते ना मुलांना? काय कंटाळा? तर बघा, तर जीवनामध्ये मी जसं म्हटलं तुम्हाला की मगाशी सांगितलं मला प्रार्थनेचं महत्व. तुमच्या मनात येणाऱ्या विचारांचा तुम्ही जर विचार करत नसला तर ते विचार मात्र तुमचा विचार करत असतो. आणि जसं तुमचं विचार जसं तुमचं विचार तसंच तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होत असतो. विचाराकडनं आकाराकडं सरकत सरकत साकार होणे हा मनाचा स्वभाव धर्म आहे. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही विचाराच्या ठिकाणी सावध असलं पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पूर्वीच्या काळी एक कुंभार होता, जसं त्या विद्यार्थिनीला मगाशी भाषणात म्हटलं, आणि त्यानं बरीचशी एक दिवशी अशी माती मळून घेतली आणि त्यानं चिलीम बनवायला सुरुवात केली. कदाचित इथं बसलेल्या पालक वर्गाला माहिती असेल, विद्यार्थ्यांना माहिती नसेल, तुमच्या घरी पण वयस्कर आजोबा वगैरे असतील तर ते चिलीम ओढायचे. म्हणजे आता ते बिडी सिगारेट ओढतात, ते चिलीम मध्ये तंबाखू भरायचे, चिलीम ओढायचे, आणि ते चिलमी मातीच्या असायच्या. आणि ती चिलीम बनवायला त्या कुंभारानं सुरुवात केली. त्यानं बऱ्याचशा चिलिमी बनवल्या आणि त्यानं अचानक चिलिमी बनवायचं थांबवलं आणि त्यानं सुरळी बनवायला सुरुवात केली. सुरळी म्हणजे काय सांगावं या तर थंड डेरा पाण्याचा. आता उन्हाळ्यात आपण गरिबांचं पीठ म्हणतो बघा, तर तसे ते डेरे त्याला सुरळी म्हणायचे पूर्वीच्या काळी. ते सुरळी बनवायला सुरुवात केली आणि बऱ्याच सुरळी बनवून झाल्याने तिची बायको तिथं आली त्या कुंभाराची. आणि बायको म्हणाली तुम्ही चिलमी बनवत आणि अचानक कसं काय तुम्ही हे सुरळी बनवायला चालू केलं? तर तिने म्हणला माझा विचार बदलला आणि मी सुरळी बनवायला चालू केलं. बायको तिच्याकडे बघून हसली आणि म्हणाली की तुमचा विचार बदलला, त्या मातीचं भविष्य बदललं. तुम्ही चिलमी बनवत होता, चिलीम स्वतः पण जळत राहिली असती आणि दुसऱ्याला पण जाळत राहिली असती,
ती सुरळीत झाली, तिच्या पोटात पण पाणी आणि जगाला सुद्धा ती तृप्त करणार. एवढं सामर्थ्य या विचारांचं आहे. एका सरपंचाचा विचार बदलला, गावाचं भविष्य बदलतं. एका सैनिकाचा विचार बदलला, देशाचं भविष्य बदलतं. तसं आजच्या या व्याख्यानातून तुमचा जर विचार बदलला तर नक्कीच तुम्ही ह्यात बसलेले कुणी IAS IPS मोठे उद्योजक अंबानी अदानी सुद्धा असू शकेल याच्यात बसले, पण तुमचा विचार बदलणं गरजेचं आहे. तो उद्योजकतेचा संस्कार सुद्धा तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. तर हे कुठं तर काढी लावायचं काम आम्ही करायला तुमच्याकडे करायचं तुम्हालाच आहे. हे ऐकायला भारी वाटलं, इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं शिकणं गरजेचं आहे. आणि शरीराने काम करण्याला झिजत नसते. लक्षात घ्या. निसर्गाने किती काम करून घेऊ तेवढं काम ते करत असते. परवा दिवशीच मी अहमदनगरला गेलो, तिथे एक हॉटेल बघितलं. तो माणूस 20 तास काम करते हॉटेलमध्ये. ते स्वतःच हॉटेल आहे. दररोज किती भिकारी माणसं आणि त्यांना फुकट जेवण आहे. आणि सगळ्या 60 वर्षाच्या वरच्या वयस्कर निराधार महिलांना म्हणजे आज्यांना त्यांनी तिथे कामाला ठेवलंय. आणि जेवण इतकं सुंदर बनतंय तुम्हाला सांगायचं. हॉटेल जय आनंद म्हणून एक हॉटेल आहे अहमदनगरमध्ये. परवा असं व्याख्यानानिमित्त गेलो आणि तुम्हाला सांगतो एवढं त्याच्या हॉटेलमध्ये म्हणजे त्याला कॅश काउंटरला बसायला खुर्ची पण नाही. एवढं म्हणजे भारी आणि कढईत आणि गेले की पहिला गुळ शेंगदाणा पाहिजे तेवढं स्नॅक्स म्हणून आपण स्टार्टर म्हणजे बिलच लावत नाही ते. आणि इतकं हॉटेल जोरात चालते तुम्हाला सांगायचं. अक्षरशः 20-25 अशा म्हाताऱ्या मुलांच्या हॉटेलला दारच नाही, ते हॉटेल जातच नाही. सगळं फ्रीज ते सगळं उघड्यावरच सगळं, त्याचं कोण चोरून पण घेत नाही. रस्त्यावरनं उपाशी करणारी कुत्री त्याला खायला मिळत नाही म्हणजे त्याच्या गळ्यात त्याला पट्टा बांधलेला आहे. ते पट्टा बांधलेला कुत्रे यायचं असं 50 कुत्र्यांना रोज जेवण देतो. त्यांचाच खर्च 50,000. आणि जो स्वतः हॉटेलचा मालक आहे की नाही तो सुद्धा स्वतः सगळ्यात डिश मारतोय. रात्री 1ला झोपते, पहाटे 5ला उठते. तिथे मी सेल्फी घेऊन परवा दिवशी स्टेटसला ठेवलं. माझं हे म्हणजे त्यांची डॉक्युमेंटरी पण केलेली. म्हणजे अशी सुद्धा माणसं. मला सांगायचं काय आहे, तुम्ही काम करण्याला थकत नाही. हे शरीर कसं काम किती करून घेईल तेवढं करत असते, पण आपण त्याला लई लाड करतोय. नाही आता लई कंटाळा आला. हे कोण सांगितलं? तुमच्या मनानं सांगितलं. मी मन लई हे आहे म्हणजे लक्षात घ्या. या मनावर कितीतरी साधू संतांनी बोललेलं आहे की मन स्थिर करून जो ह्या वयात म्हणजे हे भरकटणारा तुम्हाला डिस्टर्ब करणाऱ्या अनेक गोष्टी तुम्हाला या जीवनात प्रवासात मिळणार आहेत. पण तुम्ही मन स्थिर ठेवून तुम्ही जर फोकस केला, कॉन्सन्ट्रेशन केला तर तुम्ही जीवनात कामाला जाऊ शकणार आहे. लक्षात घ्या. तर या भरकटणाऱ्यांनी या चंचल मनाला स्थिर करणं, स्थिर राहून काम करणं. आजपासून आई वडिलांनी काम सांगू द्या, शिक्षकांनी अभ्यास सांगू द्या. तुम्ही स्वतः तुमच्या मनाला विचारून बघा तुम्ही दिवसाचा किती वेळ टाइमपास करता. रील्स बघून, व्हॉट्सअप बघून, फेसबुक बघून फायदा होणार आहे. तुम्हाला जीवनात उद्या चांगलं गाडी बंगला सगळं चांगलं जीवन जर तुम्हाला जगायचं असेल आणि पोरांनो आता 40% पोरांची लग्नच होईना झालं का? मुली देताना बघा ही परिस्थिती आहे. मुलींचं काय थोडंफार कमी जास्त शिक्षण झालं तरी चांगलं स्थळ म्हणून लग्न होऊन जातं. पण पोरांचं भवितव्य फार अवघड आहे. तुम्ही सिरियस व्हा. आताच भाषण करायला सुद्धा 2-3 मुलीच होत्या. तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे, नेतृत्व पण तुम्ही डेव्हलप केला पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात घ्या. नेपोलियन बोनापार्ट नावाचा एक सम्राट होता परदेशातला आणि त्याच्या राज्यामध्ये एकदा काय झालं असं ते घोडेस्वार म्हणजे घोड्यावर बसून आलता आणि असं पाऊस पडला होता आणि रस्त्यावर असं झाडं पडली होती आणि ते रस्त्याचं काम चालू होतं. तिथे 10 मजूर काम करत होते आणि ते 10 मजूर काम करत असताना ते लाकडाचा मोडका बाजूला करायचा होता. सगळेजण ताकद लावत होती तर ती मोडका काही बाजूला होत नव्हता आणि तिथं मुकादा नाही होता तो ते शिव्या घालत होता. त्यांनी शिवाय घालत होते ते कामगारांना बाजूला करा की एवढी माणसं थांबल्यात आणि ते घोडेस्वार तिथं बघत उभा होता. मग ते घोडेस्वारांच्या हे लक्षात आलं की ते एका माणसाचीच ताकद कमी पडायला, एक माणसाची ताकद लावली तरी हे घोडेका बाजूला होणार. मग त्याने त्या मुकादाला म्हणला की एवढं शिव्या देत आणि सांगत बसण्यापेक्षा तू स्वतः त्याला हात लाव म्हणजे ती घोडका बाजूला होईल. म्हटलं ते बरे मी मुकादम आहे असं आहे तसं आहे त्यालाच उलट बोलायला चालू केला. मग हे घोडेस्वार शांतपणे उतरला, त्याने त्या घोडक्याला हात लावला आणि तो घोडका बाजूला गेला. बाजूला गेल्या त्या 10 मजुरातल्या एकाने त्या घोडेस्वाराला ओळखलं आणि त्याला नमस्कार कराल्यानंतर त्या मुकादमाला प्रश्न पडला. मी सगळेजण नमस्कार केला. हे कोण आहे, कोण आहेस तू असं ज्यावेळी ते मुकादम त्या घोडेस्वाराला विचारला त्यावेळी ती घोडेस्वार काय म्हणाला, मी नेपोलियन बोनापार्ट, चक्क त्या राज्याचा सम्राट तिथं हात लावला होता. त्यावेळी नेपोलियन बोनापार्टचं वाक्य आहे, मी सम्राट आहे म्हणून पुढाकार घेत नाही तर मी पुढाकार घेतोय म्हणून मी सम्राट आहे. लक्षात घ्या.
म्हणजे हा नेतृत्व गुण, लिडरशिपचा गुण जिथे जिथे तुम्हाला संधी मिळेल, तुम्हाला इथं बोलता आलं पाहिजे, स्टेजवर बोलता आलं पाहिजे, तुमचं मत तुम्हाला मांडता आलं पाहिजे, किती लोकांसमोर. लक्षात घ्या, हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला जीवनात प्रत्येक ठिकाणी, म्हणजे तुम्हाला एक गमतीचा विषय म्हणून सांगतो, एखादा हिरो हिरोईनला पिक्चरात म्हणत असते बघा, मैं उसे कैसे बताओ मैं तुम्हें कितना प्यार करता हूं. आणि सांगितलंच तर बरं, नाहीतर ती लग्न होऊन मुलं घेऊन येणार तुला मामा म्हणायला. म्हणजे गमतीचा भाग सोडा, तुम्हाला तुमचं मत मांडता आलं पाहिजे. लक्षात घ्या, बोलता आलं पाहिजे स्टेजवर. इथं मुलीच बोलल्या आणि मुलीच सगळ्यांच्या पुढे आहेत, तुम्ही सगळेजण काय करायचं, तर तुम्हालाही हे शिकणं गरजेचं आहे, पुढाकार घेणं गरजेचं आहे, आणि गुरुंचा अत्यंत आदर करणं गरजेचं आहे, गुरुंचं ऐकणं गरजेचं आहे. गुरुंचं नाही ऐकला, गुरुंचा अनादर केला, गुरुंची गोष्ट मोडला तर काय होतंय, ह्याची तुम्हाला गोष्ट सांगतो, सुंदर आणि छानशी गोष्ट सांगतो आणि आपण समारोप करूया. बोलण्यासारखं भरपूर आहे. बघा, असंच एक राज्य होतं आणि त्या राज्याचा राजा मूर्ख होता. म्हणजे त्या राजानं फतवा असा काढला होता की इथं जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत की नाही, म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हे सगळं 200 रुपये किलो, आणि जिलेबी, लाडू, खाजा, बत्ताशा, बालुशा सगळं 2 रुपये किलो. आणि राजाचा नियम काय होता माहितीये का, हे असंच विकायचं, कारण राजा मूर्ख होता. राजाचा आदेश हे असंच विकायचं, कुणीही ह्यात बदल करायचा नाही. मग एक गुरु शिष्य असंच फिरत फिरत त्यांची भ्रमंती चालू होती आणि ती त्या राज्यात आली. मग गुरुने हे सगळं राज्यातलं बघितलं आणि गुरु शिष्याला काय म्हणाला की, हे बघ म्हणाले, हे राज्यात काय आपण थांबायला नको. पण शिष्य काय म्हणाला सांगा बघूया. शिष्य म्हणाला, अहो गुरुजी म्हणाला, जिलेबी आमच्याकडे 150 रुपये किलो आहे म्हणाला, इथं 2 रुपये किलो आहे. लाडू, कशा, बत्ताशा, बालुशा सगळं स्वस्त आहे म्हणाला, मी इथंच राहणार म्हणाला, तुम्ही जावा म्हणाला गुरुला. म्हणजे काय, गुरुचं त्यानं ऐकलं नाही, गुरुने त्याला तिथं सोडलं आणि निघून गेले. गंमत काय झाली, एकदा एक बाई राजाकडे तक्रार घेऊन आली, असं ह्या घराची भिंत पडली आणि माझा नवरा मेला. मग राजा काय म्हणाला, राजा मूर्खच होता, ते घरवाल्याला बोलवा. मग ते घरवाला त्याला सांगितलं, असं असं तू त्या बाईचा नवरा असं असं चालवला, तुझ्या घराची भिंत पडली आणि तू नवरा मेलाय, तुला फाशी शिक्षा. राजा मूर्खच होता ना. मग तो म्हणाला, अहो महाराज म्हणाला, घर माझं आहे, बरोबर आहे म्हणाला, ते घर मी कुठं बांधलंय म्हणाला, ते गवड्याला बांधलंय म्हणाला. मग गवड्याला बोलवा म्हणून, राजा मूर्ख होता ना, गवड्याला बोलवलं. गवडीला पण असं झालं म्हणाले की घराची खूप भिंत बांधायची, भिंत पडल्या, त्या बाईचा नवरा मेला, तुला फाशी शिक्षा. महाराज 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 म्हणाला. गवडी काय म्हणाला, महाराज म्हणाला, बरोबर आहे म्हटला, भिंत मी बांधल्या म्हणाला, खरं माल कालवणाऱ्यानं की नाही त्यात पाणी जरा जास्त ओतलं म्हणाला आणि त्यामुळे ते माल पातळ झाला म्हणाला, त्यामुळे ते भिंत पडल्या म्हणाला. मग त्या खाताकांच्या गड्याला बोलवा. मग ते गड्याला बोलवलं. मग ती गडी काय म्हणाला, अहो काय म्हणायचं, त्याला मी सगळं सांगितलंच की असं असं झालंय म्हणाले, तू सगळं पाणी जास्त ओतलंय, ती भिंत बांधल्या, ती भिंत पडल्या, असं झालं, या बाईचा नवरा झाला, तुला फाशी शिक्षा. तो म्हणाला, महाराज म्हणाला, जरा शांत व्हा म्हणाला, मी पाणी होता त्यावेळी काय झालं म्हणाला, एक सुंदर स्त्री छानशी साडी नेसून चालली होती म्हणाला, आणि तिच्याकडे मी बघितल्यामुळे त्याच्यात पाणी जास्त पडलं म्हणाला आणि ते झालं म्हणाला, त्यात माझा काही दोष नाही म्हणाला. मग त्या बहिला बोलवा. त्या बहिला बोलवता. मग त्या बहिला बोलून सांगितलं, असं झालं सगळं, रामायण सगळं सांगितलं. मग ती बाई म्हणाली, अहो महाराज म्हणाली, माझी परिस्थिती किती गरिबीची आहे, माझ्याकडे कुठली एवढी चांगली साडी आहे, ही माझ्या नवऱ्याला साडी देते म्हणून. मग त्या नवऱ्याला बोलवा. आता ते नवऱ्याला बोलवलं. नवऱ्याला बोलवल्यावर काय झालं माहिती काय, त्या नवऱ्याला राजा काय म्हणाला, हे सगळं एकमेकावर टाकून हे उगाच हनुमान शक्तीसारखं लांबतच चाललंय म्हणाला. आता त्या नवऱ्याला सांगितलं, तू अजिबात बोलायचं नाही, तुला फाशीची शिक्षा, तुला काय सांगत नाही, तुला फाशी शिक्षा. राजा बरोबर होता ना. मग हे फाशीचा कार्यक्रम जाहीर झाला. फाशीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि असं सगळे 5 गावची लोक फाशी बघायला आले आणि सगळं फाशी देणाऱ्यांना पण त्या नवऱ्याला तिथे मान त्या घातला त्या याच्यात आणि फास आवडला. तर प्रॉब्लेम काय झाला माहिती काय, ते जे फास होता तो लई किडमिडा होता आणि ते फासची साईज तिच्या काय करत ते बसे ना, ती हळूच राजाच्या कानात आला आणि सांगितलं, महाराज मला एक प्रॉब्लेम आहे म्हणलं, की फासची आमच्या जी साईज आहे की नाही, ह्या तिची मान काय बसणं झाल्या म्हणाला, तिची मान लईच बारीक आहे म्हणाला. मग राजा काय म्हणाला, राजा मूर्खच होता. मग काय म्हणलं, इथं 10,000 लोक आहेत की म्हणलं, यात मोठी मान कोणाची बघा म्हणलं, त्याला द्या की फाशी म्हणाला. आणि गंमत सांगतो, तो शिष्य जो होता की नाही, गुरुने सोडून घेतलं त्याला,
तो जिलेबी बताशात आडून बिडून खाऊन त्याचीच मान मोठी झाली आणि तोच पुढे होता सगळ्यात पहिल्यांदा आणि तोच सापडला. त्याची मान मोठी म्हणाला याला घ्या. एवढं स्टेजवर याला घेतलं, याला फाशी द्यायला म्हणून. मग याला गुरुचं शब्द आठवलं की गुरुनं मला सांगितलं होतं या देशाचा राजा मूर्ख आहे आणि इथं काय तू थांबायला नकोस. ते गुरुनं सांगितलं होतं आणि मी गुरुचं ऐकलं नाही आणि ती फाशी बघायला गुरु पण आणते. असं लांब गुरु दिसते. आता काय आहे शेवटची इच्छा काय विचारलं त्याला. आता काय म्हणाला मी गुरुचं ऐकलं नाही, एकदा मी ते माणसाला तिथं थांबलेलं भेटून येतो मला. मग त्याला सोडलं, गुरुजवळ गेला. गुरु म्हणाले अडचणीत आलास की नाही तू, मी सांगितलं होतं ऐकलं नाहीस, अडचणीत आलास की नाही. बरं आता शेवटचं तर माझं ऐक. आता इथनं माझ्यापासून निघलास उड्या मारत मारत जायचं, मला आत्ता फाशी द्या, मला आत्ता फाशी द्या, मला आत्ता फाशी द्या, असं उड्या मारत मारत जा म्हणा. बरं आता काय तर असेल ते असू दे, की शेवटचं तर ऐकूया गुरुचं. म्हणून मग त्याने काय केलं, तिथनं उडी मारत स्टेजवर यायला चालू केलं. सगळ्या बघणाऱ्या 10,000 लोकांना आणि राजाला बी प्रश्न पडला की एवढे असे जाहीर कार्यक्रम मी ह्याच्या आधी बरेच घेतलेले आहेत. मरणारा माणूस एकदम दयावाय करत असतो मला वाचवा वाचवा म्हणून, आणि हे काय भानगड आहे, याची भानगड काय मला कळेना. मग राजानंच माईक हातात घेतला आणि म्हणाला काय भानगड आहे, तू एवढं कसं काय हे झालं. मग ते गुरु तिथं आले. गुरु काय म्हणले, महाराज मी सांगतो. महाराज गुरुनी माईक हातात घेतला. आता जे हे वेळ आहे की नाही, म्हणजे 10:40 जे झालेले आहे, ही एवढी सुंदर वेळ आहे, ही एवढी महत्वाची वेळ आहे की ह्या वेळेला जो माणूस मरणार आहे तो डायरेक्ट स्वर्गात जाणार आहे आणि तिथं रंभा मेनका उर्वशी सगळ्या सेवेला असणार आहे आणि ही वेळ अत्यंत शुभ आहे. मग राजा काय म्हणतो, मी जातो की फाशी. मग ते फास देणारा मी पटकन लगेच राजाची मान घातला आणि फास आवडून टाकला. कशाला गमतीचा भाग सोडला. तर मला सांगायचं काय आहे, तुम्ही गुरुंची आज्ञा पाळणं अत्यंत गरजेचं आहे, गुरुंचा आदर करणं अत्यंत गरजेचं आहे. एवढंच. तर इथं मला बोलवलं, तुम्ही मान सन्मान दिला आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला, तर तुमचा मी अत्यंत मनापासून कृतज्ञ आहे. थँक्यू धन्यवाद. धन्यवाद दादा.